नमस्कार मंडळी, मी आज बनवणार आहे टमाटर चटणी आणि लच्छा पराठा। चला बनवूया, कसं बनते बघा। नमस्कार मंडळी, आज मी बनवणार लच्छा पराठा आणि टमाटर चटणी। गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये चमचाभर तीळ, काळे आणि पांढरे, मीठ आवडीप्रमाणे। आता जेवढं पाणी लागेल तेवढं टाकायचं। आता भिजवायचा उंडा। आता पीठ मळून ठेवलं। आता आपण याला बाजूने ठेवू 10-15 मिनिटं। आता मी बनवते टमाट्याची चटणी, टमाटर आणि कोथिंबीर। आता कढई ठेवली, आता तेल टाकते मी त्याच्यामध्ये। आता आपण भाजी बनवून घेऊ। लहान मुलांना खूप आवडते टमाटरची चटणी। लहान मुलं असले की पराठा असं वेगवेगळं करायचं। आता तेल गरम झालं, त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकू। जिरं टाकू, हळद आणि तिखट आपल्या आवडीप्रमाणे। गरम मसाला। आता याच्यामध्ये मी टमाटर टाकून थोडं मीठ टाकायचं आणि थोडीशी साखर, म्हणजे भाजीला चव चांगली येते, आंबट होते। आपण आता भाजीवर झाकण ठेवून देऊ। 5-6 मिनिटं लागेल भाजी शिजायला। आता टमाटरची चटणी तयार। आता आपण पराठा लाटून घेऊ। माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा। अशी पोळी लाटून घ्यायची आणि असे बारीक बारीक कापायची। कापणं झालं की इथून गोल गोल करत आणायचं। असं बनवलं की याला गोल करत आणायचं। असं पेढ्यासारखं तयार करायचं। असं तयार होते। आता आपण याला लाटून घेऊ। असा लाटला गेला लच्छा पराठा। आता आपण याला तव्यावर टाकू। याला पलटून घेऊ। आता लच्छा पराठा आपला तयार। बघा, असा झाला आपला लच्छा पराठा तयार, टमाटर चटणी बघायला।